नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत 50% अनुदानावर मुक्त संचार गोठा बांधण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे। तर ते अनुदान कसे मिळणार, त्यासाठी अर्ज कसा करायचा, कोठे करायचा, त्यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहेत, तसेच गोठा कसा बांधायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, तसेच आमच्या मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। मित्रांनो, अर्ज करण्यासाठी तुम्हाला दिनांक 10/7/2024 ते दिनांक 24/7/2024 या मुदतीमध्येच अर्ज करायचे आहे। त्यासाठी तुम्हाला सदर PDF डाउनलोड करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो येथे चिटकवायचा आहे। सदर PDF डाउनलोड करण्यासाठी तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आली, त्यावरती तुम्हाला क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता। सदर PDF डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला याची संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे। त्यामध्ये तुम्हाला अनुदान 50% किंवा 20,000 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे। त्याचप्रमाणे गोठा बांधण्यासाठी तुम्हाला 40x40 फूट लांबीचा तसेच 5 फूट उंचीचे चेन लिंक जाळीचा गेटसह मुक्त संचार गोठा तयार करणे आवश्यक आहे। सदर गोठा कसा बांधायचा याची संपूर्ण स्पेसिफिकेशन खाली देण्यात आलेली आहे, ती तुम्ही व्यवस्थित वाचून त्या पद्धतीने तुम्हाला गोठा बांधायचा आहे। सदर योजनेसाठी तुम्हाला विहित नमुन्यात अर्ज म्हणजे ही जी काही PDF आहे, ही तुम्हाला PDF तसेच जमिनीचा 7/12 जातीचा दाखला जर तुम्ही मागासवर्गीय असल्यास तरच तुम्हाला तो द्यायचा आहे। तसेच आधार कार्ड झेरॉक्स, रहिवासी दाखला, अपत्य दाखला हा तुम्हाला स्वयं घोषणापत्र हे तुम्हाला द्यायचं आहे। स्वयं घोषणापत्र तुम्हाला त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक द्यायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला ग्रामपंचायतमधून नोंद नंबर 8 हा दाखला तुम्हाला द्यायचा आहे। सदर कागदपत्रे तुम्हाला झेरॉक्स करून या PDF बरोबर जोडून दिला। सदर जो अर्ज आहे तुम्हाला जवळच्या शासकीय जनावरांच्या दवाखान्यामध्ये जमा करायचा आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।